नमस्कार पुन्हा एकदा सर्वांना. आता मी इथे उभी आहे ते एका वेगळ्या कारणासाठी. एम-एस-टी-सी बॅच 4 ची मी स्टुडंट डेफिनेटली नव्हते. मी सरांकडे बॅच 1 केलेली आहे सरांची. आणि हा संपूर्ण एम-एस-टी-सीचा प्रवास हा सुरुवातीपासून बघण्याची मला ॲज अ स्टुडंट म्हणून एक अतिशय सुंदर अशी संधी मिळाली. एम-एस-टी-सी 1च्या आधीपासूनच सी-पी-एसशी थोडंफार असोसिएशन होतंच. कारण इतरही सरांचे काही कोर्सेस मी याआधी केले होते. पण मास्टर क्लास इन सी ही आयडियाच मुळात मला तेव्हा इतकी भन्नाट वाटली होती, की सी प्रोग्रामिंग लँग्वेजचा क्लास क्लास एखादी व्यक्ती पुण्यासारख्या शहरामध्ये घेऊ शकते. कोरोनाच्या काळामध्ये जेव्हा आपण सगळेजण ऑनलाईनकडे जाण्यासाठी थोडेसे रेझिस्टंट होतो, त्या पिरियडमध्ये अशी बॅच सुरू होऊ शकते आणि त्याला इतका चांगला प्रतिसाद देणारी विद्यार्थी संख्याही मिळू शकते. म्हणजे खरंच एका वेगळ्या लेव्हलचं हे असोसिएशन असणार आहे याची कल्पना मला तेव्हाच आली होती. पूर्ण एम-एस-टी-सीचा प्रवास टेक्निकली अतिशय उत्कृष्ट गेलाच, जो आपण सर्वांनीच थोड्या अधिक प्रमाणामध्ये एक्सपिरियन्स केलेला आहे. पण मला आता मुख्यत्वे यासाठी मी समोर आली आहे एक गोष्ट सांगण्यासाठी, की जसं आपलं टेक्निकल किंवा प्रोफेशनल ग्रोथ ही सी-पी-एसशी असोसिएशन झाल्यानंतर सुरू झाली, त्याच पद्धतीनं एक पर्सनॅलिटी ग्रोथ सुद्धा किंवा एक व्यक्तिमत्वाचा विकास ज्याला आपण म्हणतो, त्या दृष्टीनं सुद्धा मला सी-पी-ए अतिशय महत्त्वपूर्ण वाटतं. नॉट बिकॉज की आपण काही नवीन स्किल्स शिकलो, प्रोफेशनली आपल्या करिअरमध्ये, आपल्या रिस्पेक्टिव्ह डोमेनमध्ये आपण ग्रो केलं, तर त्याचा सरांना अभिमान नक्कीच राहील विद्यार्थी म्हणून. परंतु आपण स्वतः जे सरांकडून कळत-नकळतपणे अनेक गोष्टी शिकतो, त्यांचा कुठेतरी उल्लेख केला गेला पाहिजे, असं आज मला वाटतं. मला अजूनही आठवतं कितीतरी लेक्चर्स आपली अशी झाली होती, की ज्याच्यामध्ये सुरुवात आपण केली होती ॲरे, पॉइंटर किंवा स्ट्रक्चर अशा एखाद्या पॉइंटपासून आणि पुढे-पुढे जेवढं डेप्थमध्ये आपण शिकत गेलो, तसं हळू-हळू हा प्रवास आध्यात्मिक क्षेत्रापर्यंत कसा गेला, हे अक्षरशः आपल्यालाच कळलं नाही. म्हणजे कदाचित सरांची असोसिएशन इमोशनल लेव्हलला होण्याचं हे एक महत्त्वाचं कारण आहे, की जितकं आपण टेक्नॉलॉजीच्या डेप्थमध्ये शिकत जातो, तितकं आपल्यालाच समजत जातं, की आपल्याला किती कमी येतंय. हे तर टेक्निकली झालं. आणि दुसरं, की व्यावहारिकदृष्ट्या किंवा आध्यात्मिकदृष्ट्या सुद्धा आपण किती खालच्या लेव्हलवरती अजूनही आहोत, याची एक जाणीव मलाच होत राहायची. सर जितकं हळू-हळू आपल्याला पुढे नेत जायचे, म्हणजे अक्षरशः घरातल्या एखाद्या मोठ्या व्यक्तीनं आपल्याला हाताला धरून शिकवावं, अशा पद्धतीनं सर प्रत्येक कन्सेप्ट आपल्याला शिकवायचे. पण हळू-हळू त्यामागचा विचार, ही कॉन्सेप्ट अशी का आली असेल? ती येण्यामागे कोणते इतर पॅरामीटर्स आहेत, हे शिकवत असताना त्याचं आपल्या दैनंदिन जीवनाशी सुद्धा असलेलं रिलेशन हे इतकं सोप्या पद्धतीनं सरांनी आपल्या सर्वांना शिकवलं, की त्यानंतर आपल्याला ती कॉन्सेप्ट कधीही पुढे आयुष्यात जेव्हा लागेल, तेव्हा अक्षरशः सी-पी-एचं ते लेक्चर आठवल्याशिवाय राहणार नाही. आय होप सगळेच जण माझ्या या विचाराशी सहमत असतील. आणि म्हणूनच आपल्या सर्वांच्या दृष्टीने एक प्रातिनिधिक म्हणून इथे मी अशी प्रार्थना करते, की आपलं सी-पी-एसशी आणि सरांशी असलेलं असं असोसिएशन अधिकाधिक दृढ होत जावं आणि आपल्या हातून सुद्धा असं काहीतरी चांगलं काम घडू दे, की जेणेकरून आपण सी-पी-एचे स्टुडंट आहोत याचा सरांना सुद्धा अभिमान वाटेल. या पॉइंटला मी इथे थांबते, पण आय गेस आपण सर्वच जण माझ्या या मताशी सहमत आहात. त्यामुळे आणखी पण कोणाला यामध्ये काही ॲड करायचं असेल, तर स्टेज ओपन आहे.